शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. केजरीवालांची आम आदमी पार्टी फुटली. राज्यसभा खासदार राघव चड्ढांसह संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंह, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी, स्वाती मालीवाल भाजपसोबत. नितीन नवीन यांची भाजप कार्यालयामध्ये भेट घेतली. आम आदमी पार्टी आता भ्रष्ट लोकांच्या हातात. मी गुन्ह्यामध्ये सामील होणार नाही. राघव चड्ढांची केजरीवालांसह आपच्या नेत्यांवर टीका. भाजपने पुन्हा एकदा पंजाबला धोका दिला. राघव चड्ढांसह 7 खासदारांच्या भाजपत जाण्याच्या निर्णयानंतर केजरीवालांचं ट्विट. काही खासदारांच्या घरी ईडीने छापे टाकले. भाजपकडनं ऑपरेशन लोटसचा घाणेरडा खेळ. पंजाबची जनता गद्दारांना कधीच माफ करणार नाही. आपच्या संजय सिंग यांचा हल्लाबोल. आमदार संजय गायकवाडांची अखेर दिलगिरी. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना शिवीगाळ केल्याच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न. शिवरायांच्या एकेरी उल्लेखावर देखील गुन्हा दाखल. पुन्हा एकदा इशारा. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार. कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करू. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांचं रोहित पवारांना आश्वासन. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी आणि कुटुंबीय देखील उपस्थित. दैसरमध्ये मनसे कार्यकर्ते आणि संजय निरुपम आमने-सामने. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोधानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक. कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती केल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये 2 गट. मंत्री प्रताप सरनाईकांच्या निर्णयाला संजय निरुपम यांचा विरोध. मराठी सक्तीच्या नावाखाली मुंबईत गुंडगिरी सुरू. निरुपम यांचा आरोप. 28 तारखेला मंत्रालयात बैठकीचं आयोजन. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीला विरोध करणाऱ्यांच्या शंकांचं निरसन करू. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. मराठी आलीच पाहिजे, पण जोर जबरदस्ती योग्य नाही. मारझोड नको. नियोजनबद्ध पद्धतीने लोकांना सोबत घेतलं पाहिजे. रिक्षा टॅक्सी चालकांबाबत मराठी सक्तीच्या निर्णयानंतर प्रवीण दरेकर यांच्याकडनं भाजपची भूमिका स्पष्ट. एका बापाची औलाद असेल तर 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखव. मनसे नेते अविनाश जाधवांचं गुणरत्न सदावर्तेंना आव्हान. तर धमकीला कोण घाबरतं? मीरा भाईंदरला केव्हाही जाणार. सदावर्तेंचं प्रत्युत्तर. भाजपच्या मोर्चादरम्यान वाहतूक कोंडीमुळे महाजनांवर संतापलेल्या महिलेविरोधात गुणरत्न सदावर्तेंची मुलगी मैदानात. झेन सदावर्तेकडनं वरळी पोलीस ठाण्यामध्ये महिलेच्या विरोधामध्ये तक्रार दाखल. मंत्री महाजनांवर अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा आरोप. झेन सदावर्तेविषयी चर्चेची गरज नाही. सत्तेचा माज मोर्चाच्या दिवशी पाहायला मिळाला. नाना पटोलेंची टीका. तर सदावर्ते कुणासाठी काम करतात हे सर्वांना माहिती. असीम सरोदे यांचा निशाणा. भाजपमधील पराभूत उमेदवारांना विधान परिषदेत संधी नाही. सूत्रांची माहिती. संघटनेमध्ये काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं स्पष्ट मत. सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या जागेसाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर महाविकास आघाडी आग्रही. काँग्रेसने ठाकरेंना पाठिंबा दिला. राऊतांची माहिती. पक्षाचा निर्णय मान्य असल्याची पटोलेंची भूमिका. तर ठाकरे लढत नसल्यास जागा काँग्रेसला सुटावी. वडेट्टीवारांचं विधान. बंदुखरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातचा ताबा सध्या एसआयटीकडे. महिला अत्याचार प्रकरणात एसआयटीकडनं कसून चौकशी सुरू. बंधू राजेंद्र गडगे प्रकरणात 200 पेक्षा जास्त व्हिडिओ पोलिसांच्या हाती. सर्व व्हिडिओ तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार. तर गडगेच्या दत्तधाममधून 90 पेक्षा जास्त औषधही जप्त. ठाण्यातील फेरीवाल्यांच्या विरोधात भाजप नगरसेविका रस्त्यावर. मुख्य बाजारपेठेमध्ये नगरसेविका मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, प्रतिभा मडवी यांचं भाजी, फळे, मासे विकत अनोखं आंदोलन. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.